फॉर्म भरलेला आहे. अनेकांना फॉर्म भरण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आणि 4 तारखेच्या अगोदर कुणी फॉर्म काढायचं हे देखील सांगितलं जाणार आहे. त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने मराठा समाजात सत्तेची लढाई लढण्यासाठी इच्छुक झालेला आहे, तसाच ओबीसी समाज देखील आता सत्तेची लढाई लढण्यासाठी 100 आमदार हे विधानसभेमध्ये पाठवण्याच्या अनुषंगाने तशी प्लॅनिंग केली जाते. आणि त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामधल्या ज्या 6 जागा आहेत त्यापैकी 1 जागा राखीव आहे आणि इतर ज्या 5 जागा आहेत त्या प्रत्येक जागेवरती ओबीसी समाजानं त्या ठिकाणी उमेदवारी उभं केलेत. आता कुठला उमेदवार ठेवायचं याचा देखील ठरलं जाणार आहे. माझ्यासोबत गेवराई मतदारसंघामध्ये ओबीसीचे उमेदवार म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे. गेवराईमध्ये किती जणांनी उमेदवारीचे अर्ज भरले आहेत ओबीसीमधून आणि आता ते कशा पद्धतीने पुढे वाटचाल असणार आहे? गेवराईमध्ये अनेक जणांनी अर्ज भरलेले आहेत, परंतु गेवराई तालुक्यातील जनता जी आहे, गेवराई तालुक्यातील जनता ही तिचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीमधील जो योग्य उमेदवार आहे, जो प्रस्थापितांविरोधात लढू शकेल, जो आपली भूमिका त्या ठिकाणी व्यवस्थित मांडू शकेल, आणि आज ही जनता सभागृहात 100 ओबीसीचे आमदार पाठवण्याच्या विचाराने प्रेरित होऊन जनता गेवराई तालुक्याची कामाला लागलेली आहे. नेमकं कशा पद्धतीने हे प्लॅन असणार आहे? आपण जसं बघितलं की आता मनोज जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या मराठा समाजातल्या लोकांना उमेदवार अर्ज दाखल करायला सांगितलं, तसं नेमकं ओबीसीचे किती अर्ज दाखल केले आणि हे कसं ठरलं जाणार आहे? ओबीसीच्या लोकांनी जे अर्ज दाखल केलेले आहेत, जनता त्यातील एक उमेदवार योग्य जो आहे, ज्या उमेदवाराला लढण्याची क्षमता आहे, जो उमेदवार ह्या त्या ठिकाणच्या प्रस्थापितांविरोधात लढू शकेल, आपली भूमिका मांडू शकेल, आपली भूमिका लोकांपर्यंत, आरक्षणाचा मुद्दा लोकांपर्यंत पोहोचू शकेल, गेवराई तालुक्यातील जनता त्या उमेदवाराच्या पाठीमागे उभं राहणार. म्हणजे ओबीसींना सुद्धा लढायचं का पाडायचं असं काही ठरवलं आहे? ओबीसीने यावेळेस 100 आमदार आपले सभागृहात पाठवायचे ठरवलेले आहेत. 100% ते पाठवण्याच्या अनुषंगाने. हो. नेमकं काय सांगाल कशा पद्धतीने ठरलं गेलं आणि नेमकं हे तुम्ही कसं करता? आता आमचं ओबीसीचं जे काही आरक्षण आहे, हे आमचं आरक्षण जर वाचवायचं असेल तर आम्हाला 100 ओबीसीचे आमदार हे निवडून आणणं गरजेचं आहे. त्यासाठी काय प्लॅनिंग केली, कशा बैठका घेतल्या आणि हे जनजागृती नेमकी कोणी आता ओबीसीचं आतून ठरलेलं आहे सगळं. आमचे जे काही ओबीसीचे वरिष्ठ नेते असतील यांच्या सगळ्यांनी हे ठरवलेलंच आहे. अच्छा, आता गेवराईसाठी आमचे सुघोष भैया मुंडे हे तर आता एक ओबीसीचे आमदार आम्ही निवडून देणार आहोत. ठरलंय तसं तुमचं? हो, आमचं ठरलं. नेमकं कशा पद्धतीने हे प्लॅन केलं आणि तुम्ही कसं ठरवलं आहे? आम्ही मागच्या वेळेस खूप अन्याय सहन केलेत आणि आत्तापर्यंत जी सत्ता होती, ह्यांची सत्ता होती मराठ्यांची, परंतु ह्यांनी आम्हाला अपमानास्पद कुठलेही आपण कोणताही फॉर्म भरला किंवा काही भरला तर हे आम्हाला कोणतंही कार्य आत्तापर्यंत पूर्ण झालेलं नाही आहे. तर आम्हाला ह्यावेळेस ओबीसीचा आमदार म्हणजे सुगोषभैया मुंडे हे आम्हाला निवडून आणायचे म्हणजे आणायचे, 100% निवडून आणायचे म्हणजे आणायचे. आता गेवराईमध्ये बघितलं तर प्रस्थापितांचे पंडित असेल, पवार असेल, हे घराणे मोठे आहे, घराणे आहेत, गेल्या अनेक वर्षापासून राजकारणामध्ये आहेत. मग ते कशा पद्धतीने शह करणार आणि ओबीसी तिथं कशा पद्धतीने एकवटला गेला? प्रस्थापिताचं आत्तापर्यंत त्यांनी जे केलेलं आहे तर त्यांची घराणेशाही आहे, ती घराणेशाही आम्हाला मोडून टाकायची आहे. आता ह्यावेळेस ती घराणेशाही आम्हाला ठेवायची नाही आहे. आता ह्यावेळेस आणि अगोदर सुरुवातीला आम्ही काही दाखवलं नव्हतं, पण ह्यांनी दाखवून दिलं की तुम्ही काय आहेत. तर आता आम्हाला कळलं आहे की आता आम्हीसुद्धा दाखवून देणार आहेत की ओबीसीचा आमदार पाहिजे म्हणजे पाहिजेच. ओबीसीचा आमदार पाहिजे अशी भूमिका आहे. मात्र आपण जर गेवराई मतदारसंघाचा विचार केला तर त्या ठिकाणी अनेक वर्षापासूनची सत्ता आहे, पंडित पवारांची सत्ता आहे. मग ती कशा पद्धतीने भेदण्याचा प्रयत्न करणार? का आता ही सगळी जी निवडणुकीच्या अनुषंगाने प्लॅनिंग असते, मग ओबीसीने कशी प्लॅनिंग केली? होय, आता जे काही ओबीसी आहेत, ओबीसीमधले जे काही 380 जाती आहेत, या सगळ्यांनी आता विचार केलेला आहे की ओबीसीचं मतदान हे ओबीसीलाच द्यायचं आणि ओबीसीचाच उमेदवार हा निवडून आणायचा आहे. नेमकं या सत्तेच्या अनुषंगाने आतापर्यंत आपण आरक्षण वाचवण्यासाठी त्या चळवळी पाहिल्या होत्या, पण आता सत्तेच्या अनुषंगाने ही चळवळ कशी निर्माण झाली, याचा कोणी प्रोत्साहन दिलं आणि आत्ता निवडणुकीच्या मैदानात कशा पद्धतीने उतरला? सत्ता आणि आरक्षण वाचवण्यासाठी आम्ही मागच्या 20 ते 22 वर्षापासून संघर्ष केलेला आहे. आम्ही देशातील पहिला मंडल स्तंभ निर्माण केलेला आहे आणि आरक्षणाच्या लढाई ह्या वेगवेगळ्या स्तरावर, कोर्ट स्तरावर असतील, रस्त्यावरच्या असतील, प्रशासकीय असतील, याचा दांडगा अनुभव आम्हाला आहे. आणि जे प्रबोधन आणि संघटन आम्ही केलेलं आहे, त्या संघटनाच्या आधारे, त्या प्रबोधनाच्या आधारे आम्ही या निवडणुकीला सामोरे जात आहोत. लोकांचा काय आक्रोश आहे? ओबीसी समाज कशा पद्धतीने एकत्रित येतोय आणि मताच्या माध्यमातून कसं हे दाखवणार? का तर लोकशाहीने प्रत्येकाला अधिकार दिलेला आहे. सत्ता असेल, सत्तेच्या माध्यमातूनच बाकीचे प्रश्न सोडवले जातात. मग हे कसं करण्यासाठी तुम्ही एकत्रित आहात? ज्या वेळेस ओबीसीच्या 27% आरक्षणामध्ये घुसखोरी होत होती, त्यावेळी सभागृहामध्ये
एकही प्रस्थापित समाजाचा आमदार ओबीसी आरक्षण वाचवण्यासाठी त्यांनी आपलं तोंड उघडलं नाही. त्यामुळे ओबीसीचे 100 आमदार सभागृहात पाठवायचे या विचाराने ओबीसी जनता ही मतदानाला लागलेली आहे. मात्र आता हे ठरलं कसं जाणार आहे का? आता अनेक ओबीसींनी एकाच मतदारसंघामध्ये फॉर्म भरलेला आहे. मग एक निवडायचा कसा? त्याला कोण आदेश देणार? कोण माघारी घेणार? हे सगळं कसं गणित असणार आहे? हे तालुक्यातील त्या ठिकाणची स्थानिक जनता ठरवणार आहे. त्यांना जो उमेदवार योग्य वाटतो, जो उमेदवार त्यांचे प्रश्न मांडू शकतो, जो उमेदवार प्रस्थापितांशी सभागृहाच्या आत आणि रस्त्यावर देखील संघर्ष करू शकतो, त्याच उमेदवाराला गेवराई तालुक्यातील जनता हे आपला नेता म्हणून निवडणार आहे आणि त्याला सभागृहात पाठवणार. नेमका हा प्लॅन कुणाचा आहे? जसे ओबीसीचे लक्ष्मण हाके असतील, नवनाथ वाघमारे असतील, छगन भुजबळ साहेब, हे नेमकं हे कशा पद्धतीने ठरलं गेलं आणि कोण नेमकं याच्या पाठीमागे? या महाराष्ट्रातील सर्व ओबीसीचे वरिष्ठ नेत्यांनी जे प्रबोधन केलेलं आहे, त्या प्रबोधनाद्वारे जे मंथन झालेलं आहे, त्या मंथनातून एक नेता गेवराई तालुक्यातून पुढे येईल, जो तालुक्याचं नेतृत्व करेल आणि जो गेवराई तालुक्यातील ओबीसी जनता त्याला सभागृहात पाठवणार आहे. मात्र एकाच्या पाठीमागे कसं राहायचं ठरलं? एकाच्या पाठीमागं ठरवण्यासाठी लोकांनी ज्या काही गोष्टी ठरवलेल्या आहेत, त्या गोष्टीमध्ये ज्या क्रायटेरियामध्ये जो उमेदवार बसेल, लोक त्याच्या पाठीमागे जाणार आहे. आपण पाहतो नेमकं हे एकंदरीत असं सगळं वातावरण आहे. आज सामाजिक परिस्थिती पाहतो आपण. ओबीसी आता सत्तेच्या दृष्टिकोनातून कसा विचार करतो? ओबीसी चांगले विचार करतात की नाही का, त्यांचं आरक्षण वाचण्यासाठी करतात की आणि आरक्षण वाचलं पाहिजे. 100% आरक्षण वाचलं पाहिजे. त्यासाठी काय करणार? त्यासाठी आता सर्व बैठका सुरू आहेत. आता जनतेने ही निवडणूक हातात घेतलेली आहे. जो लोकसभेचा निकाल लागला, जो लोकसभेला जे आत्ता ज्या घडले गोष्टी त्याप्रमाणे आता आता गनिमी कावा पद्धतीनं सगळ्या प्रस्थापितांसोबत राहून आणि नंतर मतदानाच्या रूपातून त्यांनी दाखवून देणार. आता ओबीसी सुद्धा का नेमका 100% नाही काय कशा पद्धतीने असेल तो? बैठका चालू आहेत, सगळ्यासोबत फिरणार आहेत, पण त्यांच्या सगळ्या बैठका झालेल्या आहेत. विचार झालेला ओबीसीचा जो उमेदवार योग्य असेल, जो लढू शकतो, जो मागं हटणार नाही, जो विकल्या जाणार नाही, त्या पद्धतीचा उमेदवार आणि त्यांच्या नेतृत्वाखालीच आता ह्यावेळेस लोक मतदान करणार आहेत. ओबीसी गनिमी कावा करणार आहे. ओबीसी आपल्या हक्कासाठी गनिमी कावा करणार आहे, कारण शिवाजी महाराजांबरोबर गनिमी कावा करणारे लढणारे ओबीसीचाच होते. अच्छा, हा इतिहास नेमका परिणाम काय असेल आणि या विधानसभा निवडणुकीमध्ये 23 तारखेला निकाल आहे, कसा निकाल असेल आणि नेमकं काय पाहिजे तुम्हाला? हा निकाल हा हरियाणा निकालाची पुनरावृत्ती असणार आहे आणि या महाराष्ट्रातील जनता, या महाराष्ट्रातील ओबीसीची जनता तिचे 100 आमदार सभागृहात पाठवणार आहे. अच्छा, मात्र ओबीसीचा मुख्यमंत्री झाला पाहिजे अशी देखील वारंवार भूमिका बोलली जाते. मग नेमकं कसं असेल ते? जर यांच्या ओबीसीचे आमदार सभागृहात असतील तरच मुख्यमंत्रीपदी त्यांच्या ओबीसी समाजाच्या माणसाची निवड होईल. ही जाणीव ओबीसीला या मागच्या 1 वर्षात झालेली आहे. त्या दृष्टिकोनातून प्रयत्न करताय? त्या दृष्टिकोनातून जनता कामाला लागली आहे. नेमका कशा पद्धतीने कामाला लागले? आम्ही खूप पदयात्रा काढल्या, पूर्ण खेडेपाडे फिरलो, त्यांच्या समस्या जाणून घेतल्या. गनिमी कावा कसा आहे? गनिमी कामा जसं शिवाजी महाराज, छत्रपती शिवाजी महाराजांनी, आमचं त्यांच्याबद्दल काही वाद नाही, आम्ही त्यांना अभिवादन करतो. परंतु त्यांच्या अंडरमध्ये कोण होते? सगळे ओबीसी समाज होता. पण ह्यांनी आम्हाला दाखवून दिलं आहे की ओबीसी समाज काय ओबीसी समाज छत्रपती शिवाजी महाराजांचा गनिमी कावा करणार अशा पद्धतीची देखील जी घोषणा आहे ते बीडमधील जे ओबीसी बांधव आहेत ज्यांनी उमेदवारी अर्ज दाखल केलेले आहेत त्यांनी हे केलेलं आहे की येत्या विधानसभा निवडणुकीमध्ये 23 तारखेला निकाल लागल्यानंतर त्या निकालामध्ये 100 ओबीसीचे आमदार हे विधिमंडळात जातील आणि त्यानंतर ओबीसीचाच मुख्यमंत्री होईल. यासाठी आता समस्त राज्यातील जो ओबीसी बांधव आहे तो गनिमी कावा करेल आणि तशा पद्धतीचा जो सत्तेचा वाटा आहे तो मिळवण्यासाठी प्रयत्न देखील करेल असा विश्वास ओबीसी नेत्यांनी व्यक्त केला आहे. कॅमेरा प्रकाश जाधवसोबत सुरेश जाधव, न्यूज 18 लोकमत, बीड. बीड जिल्ह्यामध्ये विधानसभा निवडणुकीमध्ये मनोज जरांगे पाटील यांच्या शिलेदारांनी विधानसभा निवडणुकीसाठी फॉर्म भरलेला आहे. अनेकांना फॉर्म भरण्याच्या संदर्भात सूचना दिल्या आणि 4 तारखेच्या अगोदर कुणी फॉर्म काढायचं हे देखील सांगितलं जाणार आहे. त्याच पद्धतीने जर आपण बघितलं तर ज्या पद्धतीने मराठा समाजात सत्तेची लढाई लढण्यासाठी इच्छुक झालेला आहे, तसाच ओबीसी समाज देखील आता सत्तेची लढाई लढण्यासाठी 100 आमदार हे विधानसभेमध्ये पाठवण्याच्या अनुषंगाने तशी प्लॅनिंग केली जाते. आणि त्याचाच भाग म्हणून बीड जिल्ह्यामधल्या ज्या 6 जागा आहेत त्यापैकी 1 जागा राखीव आहे आणि इतर ज्या 5 जागा आहेत त्या प्रत्येक जागेवरती ओबीसी समाजानं त्या ठिकाणी उमेदवारी उभं केलेत. आता कुठला उमेदवार ठेवायचं याचा देखील ठरलं जाणार आहे. माझ्यासोबत गेवराई मतदारसंघामध्ये ओबीसीचे उमेदवार म्हणून ज्यांनी फॉर्म भरलेला आहे, गेवराईमध्ये किती जणांनी उमेदवारीचे अर्ज भरले आहेत ओबीसीमधून आणि आता ते कशा पद्धतीने पुढे वाटचाल असणार आहे? गेवराईमध्ये अनेक जणांनी अर्ज भरलेले आहेत, परंतु गेवराई तालुक्यातील जनता जी आहे,
गेवराई तालुक्यातील जनता ही तिचं आरक्षण वाचवण्यासाठी ओबीसीमधील जो योग्य उमेदवार आहे, जो प्रस्थापितांविरोधात लढू शकेल, जो आपली भूमिका त्या ठिकाणी व्यवस्थित मांडू शकेल, आणि आज ही जनता सभागृहात 100 ओबीसीचे आमदार पाठवण्याच्या विचाराने प्रेरित होऊन जनता गेवराई तालुक्याची कामाला लागलेली आहे. नेमकं कशा पद्धतीने हे प्लॅन असणार आहे? आपण जसं बघितलं की आता मनोज जरांगे पाटलांनी वेगवेगळ्या मराठा समाजातल्या लोकांना उमेदवार अर्ज दाखल करायला सांगितलं, तसं नेमकं ओबीसीचे किती अर्ज